आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी तयार। मुंबईसह प्रमुख महानगरपालिका महायुती एकत्र लढणार, मतांचं विभाजन होणार नाही याची महायुती काळजी घेणार, सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये होणाऱ्या प्रवेशांना ब्रेक। शिवसेनेमध्ये होणारे प्रवेश, विशेषतः मुंबईतल्या माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश थांबले। मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये अनिवार्यच। आधी स्वतः हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य करायची आणि नंतर पलटी मारायची, याचा परिणाम होणार नाही। ये पब्लिक है, सब जानती है, फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। आपल्या सरकारने मराठी भाषा अनिवार्य केली, अनिवार्य, पण नरेटिव्ह कसा तयार केला जातोय, जणू काही ही लढाई मराठी वर्सेस हिंदी आहे। ही मराठी वर्सेस हिंदी लढाई नाही आहे, मराठी अनिवार्यच आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मराठीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या खासदारांना अभिनंदनपर पत्र। निशिकांत दुबेंना संसदेमध्ये घेराव घालून जाब विचारल्यानं वर्षा गायकवाडांना पाठवलं पत्र। राज्यातले 45 खासदार गप्प बसले, पण तुम्ही मात्र आवाज उठवला, तुमचं कौतुक, पत्रामध्ये उल्लेख। भाजपची वर्धा जिल्ह्यामध्ये सेवाग्राममध्ये मंथन बैठक। आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित। एनसीपीकडून उद्या आमदार आणि प्रमुख नेत्यांसाठी डिनर डिप्लोमसी। अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वांद्र्यामधल्या ताज लँड्स हॉटेलमध्ये उद्या संध्याकाळी 7 वाजता आयोजन। कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश पुढे ढकलला। 1 तारखेनंतर भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती। तर आपला स्वतंत्र पक्षप्रवेश व्हावा, गोरंट्याल यांची इच्छा। तर काँग्रेसच्या सुरेश वरपुडकर यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश। वरळीमधील कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंची वाट पाहत होतो। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आदित्य ठाकरेंना येता आलं नसेल, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। अमित शहांचा ठाकरेंचा खासदार नागेश आष्टीकरांना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत साधला संवाद।